नगरपालिकेचा बिगुल आता वाजलेला आहे। या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये ब्रिटिशकालीन नगरपालिका आहे आणि त्र्यंबकेश्वरला लोकसंख्येनुसार नगरपालिका नसून या त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो, म्हणून या त्र्यंबकेश्वरी नगरपालिकेची स्थापना झालेली आहे। या पंचवार्षिकामध्ये सुद्धा जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येणार आहे यांच्या कालावधीमध्ये 2026 सालाच्या 31 ऑक्टोबर पासून 3 वर्ष कुंभमेळा होणार आहे। जोपर्यंत गुरु हा बृहस्पती राशीत असतो त्यावेळेस कुंभमेळा भरत असतो। त्याचप्रमाणे या अगोदर 2003 साली माझ्यानुसार कुंभमेळा होतो, त्यावेळेस त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष म्हणून कैलासजी घुले इंजिनियर यांनी स्वतः त्यांच्या कामाचा अनुभव खूप मोठा आहे। त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या वेळेस दिल्ली, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे जाऊन त्र्यंबकेश्वरचा खूप मोठा विकास त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेला आहे। तो जो केलेला विकास आहे तो दूरदृष्टी ठेवून केलेला आहे आणि तो आजही लोकांच्या डोळ्यासमोर विकास आहे। त्या विकासाचं सर्वस्व श्रेय हे कैलासजी घुल्यांचं आहे। त्याचप्रमाणे या पाळीला सुद्धा येणारा सिंहस्थ आहे। 2025 ची महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, त्यांच्या कालावधीमध्ये हा सिंहस्थ भरणार आहे। तर जनतेने कैलासजी घुल्यांना जर संधी दिली तर या गावाचा फार मोठा विकास होऊ शकतो। त्यांचा याविषयीचा अनुभव, त्यांच्या डोक्यातला विचार, विकासाचे विचार, सगळ्या गावाला पुढे बरोबर घेऊन चालण्याचा विचार, आपल्यास स्वतःला करून घेण्याचा विचार आणि प्रत्येकाच्या तळागाळामध्ये सर्व व्यक्तींमध्ये व्यक्ती ही जी कैलासजी घुले आहे हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन सर्व संकटाच्या वेळेस त्यांनी हातभार लावलेला आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात ते पुढे पडून असतात। त्यांच्या विकासाचा केलेल्या कामाचा विचार करून त्यांना संधी द्यावी असे मी जनतेला तीर्थ विकास आघाडी भाजपा गंगा गोदावरी मंदिर म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण अवश्यमेव कैलासजी घुल्यांचा विचार करून त्यांना एक संधी द्यावी असं मी भाजपा कार्यकारिणीला सूचित करतो व गावातल्या सुजाण नागरिकांना पण सूचित करतो की या गोष्टीचा आपण अवश्य विचार करा आणि योग्य ते विचार करून आपण मतदान करा। प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 सदस्य आहेत। त्या प्रत्येक सदस्य निवडताना हा आपल्या गावाचा विकास करू शकतो आहे का, यापूर्वी हे उभे राहिलेले जे लोक आहेत निवडणुकीसाठी यांनी याच्या अगोदर काही त्र्यंबकेश्वर क्षेत्रासाठी काही कार्य केलं आहे का, त्यांचं कार्य दिसतंय का, लोकांमध्ये हे आहेत का, हा सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येक सदस्य हा निवडला गेला पाहिजे आणि लोकांनी याचा विचार करूनच मतदान करा। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत। कसा नगराध्यक्ष हवा आहे आपल्याला, काय सांगा? आम्हाला त्र्यंबकेश्वरसाठी कुशल असा नगराध्यक्ष पाहिजे की ज्याला प्रशासकीय अनुभव हा अतिशय उत्तम आहे आणि असा प्रशासकीय ज्याला अनुभव आहे असे कैलासजी घुले हे सक्षम उमेदवार आजच्या मितीला आहेत। कैलास दादाच का हवे, काय सांगा तुम्हाला? कैलास दादा का बरं आम्हाला हवे?
तर कैलास दादा हे एक सक्षम नेतृत्व त्र्यंबकेश्वरचं आहे. आणि हे पूर्वी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद त्यांनी मागच्या संवत्सरात भूषवलेलं आहे. आणि त्याची साक्ष म्हणजे गंगा गोदावरी हा जो परिसर त्यांनी सुधारवलेला आहे, संगमाचा परिसर जो सुधारवलेला आहे, अजून तो जसल्या तसा आहे. आणि त्याला कुठल्याही प्रकारचा अजून डाग देखील झालेला नाही, की इतक्या उत्तम प्रकारची कामे त्यांनी या गावाकरता केलेली आहेत. आमचे मित्र कैलास दादा घुले हे प्रचंड मतांनी निवडून यावेत आणि या गावाचा त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे विकास करावा. या गावामध्ये अजून काही जे कामे राहिलेली आहेत ती सर्व कामे मार्गी लावण्यासाठी कैलास दादा घुले